हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लर्नलेट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लो पर्सेंटाईल जे कॉलेजेस आहेत बी.टेकचे महाराष्ट्राच्या आतले म्हणजेच इंजिनिअरिंगचे जे लो पर्सेंटाईलचे कॉलेजेस आहेत ज्यांचा कट ऑफ 0 पर्सेंटाईलपासून 50 पर्सेंटाईलच्या अराउंड आहे ते पाहणार आहोत. जरी तुम्हाला MST CETमध्ये 0 पर्सेंटाईल आले असतील, 1 पर्सेंटाईल आले असतील, 4 पर्सेंटाईल आले असतील, 5 पर्सेंटाईल आले असतील किंवा 10 पर्सेंटाईल, 15 पर्सेंटाईल, 20 पर्सेंटाईल, 25 पर्सेंटाईल, 30 पर्सेंटाईल जरी आले असतील किंवा 40 पर्सेंटाईल, तरी तुम्हाला जे आहे ते कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळू शकतं, IT मध्ये ॲडमिशन मिळू शकतं विदाऊट एनी डोनेशन. ठीक आहे, डोनेशन द्यायची काही गरज नाही आहे. असे खूप सारे कॉलेजेस आहेत कॅपराऊंड थ्रू ॲडमिशन घेऊ शकता लो पर्सेंटाईलवर पण. ठीक आहे, ते सर्व कॉलेजेस आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नेक्स्ट ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्याचप्रमाणे जे स्टुडंट्स आता इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्या स्टुडंट्ससाठी आम्ही कोडिंग प्रोग्रामिंगचे जे लेक्चर्स आहेत ते ह्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहे. तर त्या लेक्चरचे देखील तुम्हाला बेनिफिट्स मिळत राहतील. सो त्यासाठी सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर काही स्टुडंट्स म्हणतील की मला खूपच कमी पर्सेंटाईल आलेले आहेत, तर मला साध्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करावं लागेल, मला जॉब मिळणार नाही. तर गाईज, कॉलेजचा आणि जॉबचा डायरेक्टली असा संबंध नाही आहे, थोडाफार संबंध असतो, बट असंही नाही आहे की तुम्ही जर टॉपच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट केलं तर तुम्हाला 100% जॉब मिळेल. ओके, कोणतंही कॉलेज 100% जॉब मिळेल याची गॅरंटी देत नाही. इव्हन तुम्ही न्यूज पण बघितला असाल की IITच्या पण स्टुडंटचे 100% प्लेसमेंट झालेले नाही आहेत. बट तुमच्याकडे जर स्किल्स असतील तर तुम्ही डेफिनेटली एक चांगला जॉब क्रॅक करू शकता, जो की टॉपचे कॉलेजचे स्टुडंट्स क्रॅक करतात. करोडोंचे आणि लाखोंचे पॅकेज तुम्ही क्रॅक करू शकता. ओके, असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा, गुगलला सर्च करून बघा. Tier 2 Tier 3 कॉलेजेसचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी देखील खूप मोठे मोठे पॅकेजेस क्रॅक केले आहेत. शेवटी सगळं मॅटर करतं स्किल्सवर. सो थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं काय आहे की जरी तुमचं नॉर्मल कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट झालं तरी तुम्हाला एक चांगला पॅकेजचा जॉब मिळू शकतो. शेवटी तुमचे स्किल्स मॅटर करतात. फर्स्ट इयरपासूनच तुम्ही कोडिंग प्रोग्रामिंग हाय लेवलचं केला, चांगले स्किल सेट डेव्हलप केला, जे की महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजचे स्टुडंट्स फर्स्ट इयरपासूनच करतात, तर डेफिनेटली तुम्हाला पण त्या कॉलेजचे जे प्लेसमेंट होतात त्यापेक्षा बेटर प्लेसमेंट मिळू शकेल. ओके, सो ह्या पहिल्या भ्रमातून बाहेर पडा की मला कमी पर्सेंटाईल आले आहेत म्हणजे मला एक साध्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करावं लागेल आणि एका नॉर्मल कॉलेजमधून मी इंजिनिअरिंग कंप्लीट केली तर मला चांगला जॉब मिळणार नाही. सो हा जो मिसकन्सेप्शन आहे तो तुम्हाला डोक्यातून काढून टाकायचा आहे. सगळं मॅटर करतं तुमच्या कोडिंग स्किल्सवर आणि तुमच्या नॉलेजवर. सो कट ऑफ चेक करूयात. तर तुम्ही ते पाहू शकता टोटल 6 कॉलम्स आहेत. पहिल्या कॉलममध्ये आहे कॉलेजचा कोड, त्यानंतर सेकंड कॉलममध्ये आहे कॉलेजचं नेम, थर्ड कॉलममध्ये आहे कम्प्युटर सायन्सचा कट ऑफ, फोर्थ कॉलममध्ये आहे ITचा कट ऑफ, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, त्यानंतर इलेक्ट्रिकलचा कट ऑफ आणि ENTCचा. 4 मेजर ब्रांचेस या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स AIDSची पण ब्रांच आहे जी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, ज्यांचा कट ऑफ 0 पर्सेंटाईलपासून 50 पर्सेंटाईलच्या अराउंड असतो, कम्प्युटर सायन्सचा आणि ITचा पण. आणि हा जो कट ऑफ मी तुम्हाला शो करत आहे तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे, म्हणजे बाकीच्या कॅटेगरीचा जो कट ऑफ असेल तो ह्यापेक्षा खूप कमी असेल. सो या PDF मध्ये जे मी कॉलेज अरेंज केलेले आहेत ते 50 पर्सेंटाईलचे केलेले आहेत, त्यानंतर 49, नंतर 48, 47 असं कमी कमी करत 3, 2, 1, 0 या पर्सेंटाईलपर्यंत जे कॉलेजेस आहेत ते या ठिकाणी ॲड केलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता की सिंधुदुर्गचं पण कॉलेज आहे ज्याचा कट ऑफ कम्प्युटर सायन्सचा 49 पर्सेंटाईल आहे. सो हे सर्व जे कॉलेजेस आहेत ते ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज आहेत. तर तुम्ही म्हणाल की आम्हाला कमी पर्सेंटाईल मिळाले आहे तर आमचं अशा नॉर्मल कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार, तर आम्हाला जॉब लागणार नाही. तर गाईज, जॉबचा आणि कॉलेजेसचा इतका संबंध नसतो. जरी तुम्हाला टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालं तर ह्याचं कन्फर्मेशन नसते की तुम्हाला 100% जॉब मिळेलच. सो स्किल्स इम्पॉर्टंट आहेत. जरी तुम्ही कोणत्याही कॉलेजमधून तुमची इंजिनिअरिंग केला तरी तुम्हाला जॉब मिळू शकतो, तेही चांगल्या पॅकेजचा, जो की बाकीचे जे स्टुडंट्स आहेत मोठ्या कॉलेजमधले IITचे, देन महाराष्ट्रातले जे टॉप कॉलेज आहेत त्या स्टुडंट्सना तुम्ही बीट करू शकता. ठीक आहे, त्या लेवलचा जॉब तुम्हाला मिळू शकतो. स्किल्स इम्पॉर्टंट आहेत, कोडिंग इम्पॉर्टंट आहे आणि हा सर्व गायडन्स तुम्हाला फर्स्ट इयरपासूनच या चॅनलवर ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, सो तुम्ही पाहू शकता इथं सिंधुदुर्गमध्ये पण कॉलेज आहे ज्याचं 49 पर्सेंटाईलवर तुम्हाला ॲडमिशन मिळतं. असे खूप सारे कॉलेजेस आहेत ज्यामध्ये तुम्हाला 50 पर्सेंटाईल, 49 पर्सेंटाईलवर कम्प्युटर सायन्स ब्रांच मिळत आहे, ते तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता लोणावळ्यामध्ये पण एक कॉलेज आहे, त्यामध्ये तुम्हाला 47.89 पर्सेंटाईलला जे आहे ते ॲडमिशन झालं होतं कम्प्युटर सायन्सला. त्यानंतर जळगावमध्ये पण कॉलेज आहे 47 पर्सेंटाईलचं. आणि खूप सारे कॉलेजेस आहेत, जसं तुम्ही खाली खाली स्क्रोल कराल तर तुम्हाला सगळे कॉलेजेस मिळतील. नागपूरचं पण कॉलेज आहे 44.19 पर्सेंटाईलवर आहे. ओके, सो स्टुडंट्सना डाऊट असतो पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये कमी पर्सेंटाईलचे कॉलेजेस मिळणार नाही, तर मिळतात. पुण्यामध्ये पण आहे बघा. ओके, ज्याचं 42 पर्सेंटाईलच्या अराउंड कट ऑफ आहे. नागपूरमध्ये पण आहे. ठीक आहे, सो तुम्ही ही PDF ॲक्सेस करू शकता. ही PDF तुम्ही ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता. कशी डाउनलोड करायची आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल, लिंकवर क्लिक केल्यानंतर PDF कशी डाउनलोड करायची फ्री ऑफ कॉस्ट ते तुम्हाला तिथे कळेल. ठीक आहे,
सो फ्री ऑफ कॉस्ट ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये लो पर्सेंटाईल जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्राच्या आतले, ज्यांचं पर्सेंटाईल 0% 50%च्या अराउंड तुम्हाला कम्प्युटर सायन्समध्ये वगैरे ॲडमिशन मिळू शकतं, ते मेन्शन केलेलं आहे. ओके गाईज, जसं तुम्ही खाली याल तसं कॉलेजेसचे जे पर्सेंटाईल आहेत ते कमी होत जातील. ठीक आहे, तुम्ही ते पाहू शकता. 4 पर्सेंटाईलवर पण इथं सोलापूरमध्ये ॲडमिशन मिळत आहे. 2 पर्सेंटाईलवर पण कम्प्युटर सायन्स ब्रांच मिळत आहे ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी AIML आणि AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स हे देखील ब्रांचेस या ठिकाणी ॲड केलेले आहेत. सो या ठिकाणी बघू शकता 7 पर्सेंटाईलवर पण नागपूरमध्ये तुमचं ॲडमिशन होत आहे. 1 पर्सेंटाईलवर पण तुमचं ॲडमिशन होत आहे आणि गाईज 0 पर्सेंटाईलवर पण तुमचं या ठिकाणी ॲडमिशन होत आहे या कॉलेजमध्ये. सो गाईज हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती फर्स्ट इयरसाठी कोडिंगचे लेक्चर्स ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इंजिनिअरिंगचे पण जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. त्यानंतर स्कॉलरशिप जे आहेत फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर अशा खूप साऱ्या स्कॉलरशिप असतात गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या, जेणेकरून तुम्हाला खूप बेनिफिट मिळू शकतो फायनान्शियली पण आणि रिवॉर्डच्या माध्यमातून पण. त्या सर्व स्कॉलरशिप्स, इंटर्नशिप्स अपॉर्च्युनिटीज आणि कोडिंगचे जे लेक्चर्स आहेत ते ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या चॅनलवर मिळतील. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही PDF डाउनलोड करायची असेल तर ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आहे ती तुम्हाला लिंक मिळेल डाउनलोड करायची, त्यामध्ये डाउनलोड कशी करायची ती मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, सो व्हिडिओ आवडल्यास काहीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.